नमस्कार. आज आपण भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाविषयी अधिकची माहिती घेणार आहोत. मित्रो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच. जुलै 2021 मध्ये भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन जे सहकार मंत्रालय हे एक नवीन मंत्रालय स्थापन केलेलं असून देशातील सहकार चळवळीस योग्य ती दिशा देण्याकरिता व देशातील सहकारी संस्थांचा विकास घडवून आणण्याकरिता भारत सरकारने जुलै 2021 मध्ये हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आपल्याला माहीत आहेच. परंतु या सहकार मंत्रालयाविषयी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या चर्चा आज आपण ऐकत आहोत. विशेषत्वाने ज्या राज्यामध्ये सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे, विकसित झालेली आहे, अशा राज्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनच्या निर्मितीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज त्या ठिकाणी विचारले जात आहेत. तर या सहकार मंत्रालयाच्या अनुषंगाने आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रो, सहकार मंत्रालय स्थापन होण्यापूर्वी भारताच्या मंत्रालयाच्या व्यूहरचनेमध्ये एकूण स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर याचा इतिहास हा खूप मोठा आहे. सध्या भारत सरकारने ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमधून सहकार खातं हे वेगळं करून स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. मात्र याचा संपूर्ण जर पूर्व इतिहास जर आपण पाहिला तर खूप मनोरंजक अशा पद्धतीचा हा पूर्व इतिहास आहे. सध्याचं सहकार मंत्रालय किंबहुना कृषी मंत्रालय हे वेगवेगळ्या परिवर्तनामधून त्या ठिकाणी पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 1871 मध्ये डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स या स्वरूपात एका डिपार्टमेंटच्या स्वरूपात, विभागाच्या स्वरूपात हा सुरू झालेला हा विभाग की जो देशाच्या रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर आणि कॉमर्स क्षेत्राशी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणात्मक बाबी व त्या अनुषंगाने विकासाची व्यूहरचना तयार करून त्या पद्धतीने त्या एक्झिक्यूट करण्याचं काम या विभागाच्या वतीने 1871 पासून सुरू करण्यात आलेलं होतं. मात्र पुढे 1923 मध्ये डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, हेल्थ, रेव्हेन्यू आणि ॲग्रिकल्चर असं त्याचं नामकरण करण्यात आलं. म्हणजे सर्वसाधारण ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बाबी आहेत अशा महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य, रेव्हेन्यू आणि ॲग्रिकल्चर सेक्टर या तिन्हीचं एक कंबाईन अशा प्रकारचं डिपार्टमेंट हे निर्माण करण्यात आलं. पुढे 1945 मध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, एज्युकेशन अँड हेल्थ हे तीनच विभाग या विभागांतर्गत ठेवण्यात आले व रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे स्वतंत्र त्या ठिकाणी करण्यात आलं. स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये 1947 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हा स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग जो होता त्या विभागाचं रूपांतर एका मंत्रालयामध्ये करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये भारताच्या शेती क्षेत्रास चालना देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर विकासाची जी व्यूहरचना आहे ही व्यूहरचना तयार करण्याच्या अनुषंगाने स्वतंत्र असे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हे अस्तित्वात आल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल. 1951 मध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर असं त्याचं नामकरण करण्यात आलं. जे डिपार्टमेंट ऑफ फूड जे होतं, जे अन्न विभाग जो होता की तो अन्न विभाग ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत दोन वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी काम करू लागले. एक डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आणि दुसरं डिपार्टमेंट ऑफ फूड. आणि त्यामुळे 1951 मध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर असं या मंत्रालयाचं नामकरण करण्यात आलं. 1958 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी याचं नामकरण करण्यात आलं. डिपार्टमेंट ऑफ कोऑपरेशन हे त्या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत फूड, ॲग्रिकल्चर आणि कोऑपरेशन असे तीन वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये समाविष्ट झाले. त्यानंतर 1966 मध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड, ॲग्रिकल्चर, कम्युनिटी डेव्हलपमेंट अशा प्रकारचे एक स्वतंत्र त्या ठिकाणी मिनिस्ट्री त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. म्हणजे यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं यामध्ये करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर 1971 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी या मिनिस्ट्रीचं नामकरण करण्यात आलं आणि त्यामध्ये केवळ त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर असंच त्या ठिकाणी त्याचं नाव हे त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे जर आपण 1871 ते 1971 यामधला जर प्रवास जर आपण पाहिला तर याची सुरुवात डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर अँड कॉमर्समधून झाली आणि 1971 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर पर्यंतचा हा प्रवास हा वेगवेगळ्या टप्प्यातून गेल्याचे आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्यानंतर 1974 मध्ये डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन हे त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलं आणि या मिनिस्ट्रीचं नामकरण मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन असं करण्यात आलं. मात्र 1980 मध्ये मिनिस्ट्री ऑफ इरिगेशन ही स्वतंत्र त्या ठिकाणी करण्यात आली.
जे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमधून इरिगेशन डिपार्टमेंट हे स्वतंत्र करण्यात आलं आणि त्याची एक स्वतंत्र मिनिस्ट्री तयार करण्यात आली. आणि पुन्हा त्या ठिकाणी 1980 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर एवढ्याच नावाने ही मिनिस्ट्री त्या ठिकाणी काम करू लागली. त्यानंतर पुढे 1985 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन अशा पद्धतीनं नामकरण करून जानेवारी 1985 मध्ये ही मिनिस्ट्री त्या ठिकाणी पुन्हा रिफ्रेम करण्यात आली. पुन्हा लगेच ताबडतोब सप्टेंबर 1985 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अशा प्रकारचं नामकरण करण्यात आलं. या सगळ्या वेगवेगळ्या बदलामध्ये या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचा जो बेस आहे की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं झाली. याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. कारण ॲग्रिकल्चर हे वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित असणारं असोसिएट सेक्टर असल्यामुळे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून की त्या ठिकाणी एज्युकेशनचा भाग असेल, हेल्थ डेव्हलपमेंटचा असेल, रेव्हेन्यूचा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी फूड सप्लायच्या बाबतीमध्ये असेल, कोऑपरेशन असेल, कम्युनिटी डेव्हलपमेंट असेल, रुरल डेव्हलपमेंट असेल, असे अनेक वेगवेगळे सेक्टर या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरशी असोसिएट असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. कालांतराने या स्वतंत्र विभागाचं रूपांतर स्वतंत्र मिनिस्ट्रीमध्ये करण्याचे निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतले आणि या मिनिस्ट्रीच्या नामकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे बदल हे त्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. पुढे 1991 मध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट जी आहे ही त्या ठिकाणी त्याच्यामधून सेपरेट करण्यात आली आणि स्वतंत्र ग्रामीण विकास मंत्रालय त्या ठिकाणी काम करू लागलं आणि त्यामुळे पुन्हा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हे त्या ठिकाणी पुन्हा त्याचं नामकरण करण्यात आलं. 2015 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी बदल करण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर या नावाने त्या ठिकाणी पुन्हा हे डिपार्टमेंट काम करू लागलं आणि आज आपण पाहत आहोत की 2021 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी याच्यामधून कोऑपरेशन विभाग जो आहे हा स्वतंत्र करून त्याचं एक स्वतंत्र मंत्रालय हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आता सध्या जर आपण अस्तित्वात असलेलं जुलैच्या पूर्वी जे काही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री जी काम करत होती की त्याच्यामध्ये 3 मेजर विभाग त्यामध्ये काम करत होते. अर्थात त्याच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या डिव्हिजन्स देखील काम करत आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे भारत सरकारचं जे कृषी मंत्रालय कृषी आणि किसान विकास कल्याण मंत्रालय जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट काम करतात. एक म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर, दुसरं डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन आणि तिसरं डिपार्टमेंट जे आहे ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी अँड डेअरिंग अँड फिशरीज. या शेतीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकाशी संबंधित असणारे स्वतंत्र त्या ठिकाणी डिपार्टमेंट्स आहेत आणि त्याच्या अंतर्गत काम करणारे वेगवेगळे डिव्हिजन्स देखील आहेत की जसे की त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, ॲग्रिकल्चर सेन्सस, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, क्रेडिट, त्याचबरोबर त्या ठिकाणी फायनान्स अँड अकाउंट असेल, त्याचबरोबर ड्रॉटपॉन मॅनेजमेंट असेल, इरिगेशन डेव्हलपमेंट असेल, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट असेल, ऑइलसीड डेव्हलपमेंट असेल, प्लांट कोऑर्डिनेशन असेल, प्लांट प्रोटेक्शन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन्स देखील या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत त्या ठिकाणी काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्या ठिकाणी 6 जुलै 2021 रोजी एक महत्त्वाचा निर्णय सन्माननीय पंतप्रधान महोदय यांनी त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यामध्ये की अशा प्रकारचं सूतोवाच करण्यात आलं की 6 जुलै 2021 पासून भारत सरकारच्या ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यामधला कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा जो विभाग होता की तो विभाग स्वतंत्र त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा जाहीर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत असताना की त्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टीवरती फोकस त्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक म्हणजे त्यामध्ये त्याचं घोषवाक्य जे आहे, टॅगलाईन जी आहे या सहकारिता मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनची, ते सहकार से समृद्धी, ते या देशाच्या आर्थिक विकासाकरिता समृद्धीकरिता सहकारी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वाढवून या देशातील जनतेचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या नवीन मंत्रालयाची स्थापना किंवा निर्मिती करण्यात येत आहे अशा प्रकारची घोषणा की 6 जुलै 2021 मध्ये करण्यात आली. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस फॉर कोऑपरेटिव्स. जे सध्याची जर वर्तमान परिस्थिती जर आपण पाहिली तर सहकार खातं हे राज्य सरकारच्या अखत्यारीमधील घटक असल्यामुळे की त्या ठिकाणी सहकारी संस्थांना परवानगी देणं असेल, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा जो भाग आहे तो मेजर पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. प्रत्येक राज्यामध्ये राज्याचे स्वतंत्र कायदे आहेत. जसे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे हा जर त्या ठिकाणी आपण पाहिला, ज्याला आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 61 असं आपण म्हणतो,
तर यानुसार महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थांचं नियंत्रण, नियमन व व्यवस्थापन हे त्या ठिकाणी होत असतं. मात्र की ज्या त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, की ज्याला आपण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह असं आपण म्हणतो, त्यांच्यासाठी 2002 मध्ये मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 हा एक स्वतंत्र कायदा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार अशा बहुराज्य सहकारी संस्था, मग त्या बँका असतील, उत्पादन संस्था असतील, मार्केटिंग ऑर्गनायझेशन्स असतील, तर त्यांचं नियंत्रण करण्याचं काम केलं जातं. मात्र सध्याची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स देखील आहेत. कारण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यांचं नियंत्रण हे प्रामुख्याने त्या ठिकाणी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टनुसार होतं आणि ज्या एकाच राज्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, जसे की साखर कारखाने असतील, वेगवेगळ्या गृहनिर्माण सहकारी संस्था असतील, किंबहुना वेगवेगळ्या सहकारी पतसंस्था असतील, विकास सोसायटी असतील, की यांचं नियंत्रण मात्र त्या त्या राज्यातील सहकारी संस्थांचा कायदा जो आहे की त्या कायद्यानुसार त्यांचं नियंत्रण होत असतं. मात्र बँकिंग संस्थांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर यामधील काही बहुतांश बँका त्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत की त्यांच्या नियंत्रणाबाबत हे ड्युअल कंट्रोलिंगचा विषय हा त्यामध्ये निर्माण होतो. कारण कोणतीही सहकारी बँक स्थापन होत असताना कोणत्या तरी एखाद्या राज्यामध्ये स्थापन झालेली असते आणि त्या राज्यातील सहकार कायद्यानुसार तिची निर्मिती झालेली असते. मात्र जेव्हा ही संस्था, ही बँक मोठी होते तेव्हा त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये आपला विस्तार त्या ठिकाणी सुरू करते, तेव्हा मात्र त्या ठिकाणी या बँकांना मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार हे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर त्या कायद्याचा अंमल तिथे सुरू होतो. मात्र या सर्व विभिन्न परिस्थितीमध्ये या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह असतील किंवा इतर वेगवेगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रणामधून पुढे जावं लागतं. म्हणजे एकीकडे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं, दुसरीकडे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचं कंट्रोलिंग असतं आणि ज्या राज्यामध्ये ती संस्था आहे त्या राज्यातील सहकार विभागाचं देखील अंकुश त्याच्यावरती काही प्रमाणात असतो. अशा वेगवेगळ्या नियंत्रणामध्ये अडकलेल्या ह्या सहकारी संस्था आजही आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संस्था आहेत की त्यांच्या बाबतीमध्ये नियंत्रणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर वेगवेगळ्या सपोर्टच्या बाबतीमध्ये असेल, लिगल प्रोव्हिजनच्या बाबतीमध्ये असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. आणि याच्यावरती एक त्या ठिकाणी केंद्रीय पातळीवरून सोल्युशन देण्याचा प्रयत्न आपण म्हणू शकतो की तो प्रयत्न भारत सरकार या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून करत आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. की जेव्हा अशा प्रकारचं मंत्रालय त्या ठिकाणी सुरू होईल तेव्हा त्या मंत्रालयाची उद्दिष्ट जी आहेत ती उद्दिष्ट नेमकी काय निर्धारित करण्यात आलेली आहे तोही भाग या ठिकाणी अत्यंत महत्वाचा राहतो. मित्रांनो, सध्याच्या सहकार मंत्रालयाची जर उद्दिष्ट जर आपण पाहिली तर त्यामध्ये 3 महत्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामधलं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे प्रोव्हाइड ए सेपरेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल अँड पॉलिसी फ्रेमवर्क. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी आपण समजून घेतला तर या देशातील सहकार चळवळीसाठीचा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप हा स्वतंत्रपणे उपलब्ध करून देणं की जिथे या सहकारी संस्थांना केंद्रीय पातळीवरती दाद मागता येईल आणि त्या व्यवस्थेचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल. त्याचबरोबर कायदेशीर तरतूद स्वतंत्रपणे त्या ठिकाणी करणं आणि पॉलिसीचा जो भाग आहे की जो सर्व राज्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, सर्व राज्यातील सहकार चळवळीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र असं फ्रेमवर्क हे तयार करणं, ना की त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये जे वेगवेगळं फ्रेमवर्क आहे आणि त्यानुसार काही राज्यामध्ये सहकार चळवळीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, मात्र काही राज्यामध्ये सहकार चळवळीचा विकास हा झालेला दिसत नाहीये. याची अनेक कारणं त्या ठिकाणी असू शकतात. कारण सहकार चळवळीच्या विकासासाठी तिथे नेतृत्व निर्माण व्हावं लागतं. प्रायोजक किंवा त्या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी धाडस करून नेतृत्व करणारे लोक त्या ठिकाणी पुढे यावे लागतात आणि तेव्हा सहकार चळवळीचा विकास किंवा सुरुवात होत असते. मात्र काही राज्यामध्ये मात्र अशा सहकार चळवळीमधले नेतृत्व पुढे फारसं आलेलं दिसत नाही. काही राज्यामध्ये की याचा नेतृत्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळत गेलं आणि त्याचा परिणाम आज आपण पाहत आहोत की त्या त्या राज्यामध्ये सहकारी संस्थांचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, शेतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, या सहकार चळवळीचा खूप मोठा लाभ त्या ठिकाणी होतोय. त्यामधून सामाजिक नेतृत्व, राजकीय नेतृत्व त्याच्यामधून निर्माण होत आहे. ही देखील एक जमेची बाब त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसरं उद्दिष्ट जर या सहकार मंत्रालयाचं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये हेल्प डीपन कोऑपरेटिव्ह ॲज ए ट्रू पीपल बेस्ड मूवमेंट रिचिंग टू दी ग्रासरूट्स. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण पाहिलं, ट्रू पीपल बेस्ड मूवमेंट. ट्रू पीपल बेस्ड मूवमेंट.
तर याच्यामध्ये याचे अन्वयार्थ अनेक वेगवेगळ्या प्रसार माध्यमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लावले जात आहेत. जे सध्याची जी काही कोऑपरेटिव्ह मुवमेंट मग ट्रू पीपल बेस्ड मुवमेंट नाही का, मग ती आहे का, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कयास आणि डिस्कशनचे पॉइंट्स त्या ठिकाणी मांडले जात आहेत. अर्थात आपण त्या वादामध्ये न जाता की याचा जे काही ऑब्जेक्टिव्हचा जो काही मेन कोर पार्ट जो आहे तो नेमका काय आहे तो जर आपण विचारात घेतला तर याचा उद्देश असा आहे की या देशातील सहकार चळवळ जी आहे ती खऱ्या अर्थानं लोकांची चळवळ व्हावी आणि खऱ्या अर्थानं ती लोकांची चळवळ जर झाली तर निश्चितपणे सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून या सहकार चळवळीचा खूप मोठा फायदा तळागाळातील लोकांना त्या ठिकाणी होऊ शकेल. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे मंत्रालय त्या ठिकाणी काम करणार आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी डिफाईन करत असताना या बाबीचा विचार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तिसरं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते म्हणजे स्ट्रीमलाईन द प्रोसेसेस फॉर ईज ऑफ डुईंग बिझनेस फॉर कोऑपरेटिव्ह अँड एनेबल डेव्हलपमेंट ऑफ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह. म्हणजे पाय की इथे त्या ठिकाणी एक फोकस हा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह वरती आहे आणि त्याचबरोबर एक फोकस जो आहे तो इन जनरल कोऑपरेटिव्ह मुवमेंटच्या बद्दलचा आहे की ज्यांना आज वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, विभिन्न प्रकारचे नियम, विभिन्न प्रकारच्या यंत्रणा, वेगवेगळ्या प्रकारचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप या सर्व बाबींच्यामुळे जे अडथळे आज निर्माण होत आहेत, म्हणजे एखाद्या समुदायाला जर त्या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करावयाची असेल तर त्यांना वेगवेगळे अडथळे त्या ठिकाणी आज निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात काही राज्यामध्ये हे अडथळे खूप मोठे आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण अत्यंत सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी सहकारी संस्थांची निर्मिती करू शकतो, त्यांचं कामकाज करू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचा, सभासदांचा, सदस्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास करण्याच्या अनुषंगाने आपण व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु काही राज्यामध्ये मात्र अशा सहकारी संस्था स्थापन करण्यामधली जी काही प्रक्रिया आहे ती खूप जटिल प्रक्रिया आहे. त्याची अनेक वेगवेगळे कारणं त्या राज्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे असू शकतात. मात्र या मंत्रालयाचा प्रयत्न असा राहील असं त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे की जेणेकरून त्या राज्यामध्ये सुरू होणाऱ्या सहकारी संस्था या सुलभपणे सुरू होतील, व्यवस्थितपणे चालतील, त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अडथळे किंवा निष्कारण निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होणार नाहीत. यासाठी एक सुलभ असं वातावरण निर्माण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मंत्रालयाची निर्मिती ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे उद्दिष्ट जर आपण पाहिली तर ती अत्यंत चांगल्या प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु आज आपण पाहत आहोत की ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री असेल, की जरी त्या ठिकाणी उद्दिष्ट ही खूप चांगली असली तरी त्या मंत्रालयाची उपयोगिता ही तेव्हाच सिद्ध होते की जेव्हा त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आणि जो काही एंड युजर जो आहे, शेवटचा लाभार्थी जो आहे, त्या लाभार्थ्याला लाभ देण्याच्या अनुषंगाने या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी यंत्रणा नेमकी कशी काम करते यावरतीच त्याचं यश आणि अपयश जे आहे ते त्या ठिकाणी अवलंबून असतं. मात्र ही एक चांगली सुरुवात आहे असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही, कारण केंद्रीय पातळीवरून अशा प्रकारचं स्वतंत्र मंत्रालय निर्माण होणं आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील सहकार चळवळीला गती देण्याचा प्रयत्न करणं, याचं जर त्या ठिकाणी आपण लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह जर आपण डोळ्यासमोर ठेवून जर हे काम केलं तर निश्चितपणे या मंत्रालयाचा उपयोग देशातील सहकारी बँका असतील, सहकारी पतसंस्था असतील, त्याचबरोबर सहकारी उत्पादन संस्था असतील, या सर्व प्रकारच्या संस्थांना त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी स्वतंत्र बजेटरी प्रोव्हिजन येऊ शकते आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे जे फंड्स आहेत ते फंड्स देशातील सहकारी संस्थांच्या विकासासाठी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखील भविष्यात होऊ शकेल. आणि तशी जर व्यवस्था झाली तर निश्चितपणे या सहकार चळवळीला अधिक गती निश्चितपणे मिळू शकेल. त्याचबरोबर या मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी भविष्यात काम करू शकतात, तर सध्या जर आपण पाहिलं तर देशामध्ये काही मोजके त्या ठिकाणी महत्वाचे प्रकार आहेत सहकारी संस्थांचे, की ज्यामध्ये कंझ्युमर कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे जे खरेदीदार आहेत, ग्राहक आहेत, त्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या उन्नतीकरिता आणि स्वतःचा एक मूळ हेतू म्हणजे एक वस्तू खरेदीबाबतचा सुलभ आणि सोयीस्कर किमतीमध्ये, त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या अफोर्डेबल प्राइसेस आहेत की त्याला वस्तू आणि सेवा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सुरू केलेल्या ग्राहक सहकारी संस्था या देशामध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत की ज्याला आपण उत्पादक सहकारी संस्था म्हणतो, जसे की साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील किंवा यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज देशामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, जे ज्यांना रिझर्व्ह बँकेचं लायसन मिळालेलं आहे त्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत.
ज्यांना रिझर्व्ह बँकेचं लायसन नाहीये, मात्र त्या त्या राज्याच्या निबंधकाकडून परवानगी घेऊन बँकिंग सारखा बिझनेस करणाऱ्या या क्रेडिट सोसायटीज आहेत. मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत की जसे की त्या ठिकाणी कृषी विपणन संस्था आपण त्यांना म्हणू शकतो. हाऊसिंग कोऑपरेटिव्ह आहेत, घर बांधणी असेल किंवा त्या संबंधित काम करणाऱ्या या सहकारी संस्था आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आहेत, कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटीज आहेत. आणि या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या स्पेसिफिक अशा टाईपच्या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन देखील आपण भारतामध्ये पाहत आहोत. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर क्रेडिट स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये शॉर्ट टर्म क्रेडिट आणि लॉंग टर्म क्रेडिट अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्याच्यामध्ये आहेत की ज्यामध्ये स्टेट लेवलला काम करणाऱ्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत की ज्यांना आपण राज्य सहकारी बँका म्हणतो. जिल्हा पातळीवरती काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत की ज्यांना आपण डीसीसी बँक्स असं आपण म्हणतो. आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या ज्या प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी की ज्यांना महाराष्ट्रामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था म्हणजेच आपण त्यांना विकास सोसायटी असं आपण म्हणतो की ज्या विकास सोसायटी या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याबरोबरच त्यांना शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे इनपुट्स आहेत, उत्पादनासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची अवजार आहेत ती उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना काही उपयोगी असणाऱ्या वस्तू आणि सेवा देखील उपलब्ध करून देत असतात की ज्यामध्ये खतं, बियाणे, कीटकनाशके, जंतुनाशके, अवजारे यासारख्या वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम देखील विकास सोसायटी या करत असतात. अगदी ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर केरोसिनचा पुरवठा असेल, त्याचबरोबर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे रेशनिंगच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करून देणं असेल, यासारखी कार्ये देखील या विविध कार्यकारी सहकारी संस्था म्हणजेच विकास सोसायटी या करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे या सहकारी संस्थांच्या मधील क्रेडिट सोसायटीमध्ये जर आपण पाहिलं तर दीर्घमुदती वित्त पुरवठा करण्यासाठी पूर्वी प्रायमरी लँड डेव्हलपमेंट बँक आणि स्टेट लँड डेव्हलपमेंट बँक अशा दोन प्रकारच्या बँका काम करत होत्या की ज्यांचं नामकरण आता त्या ठिकाणी स्टेट किंवा सेंट्रल कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स असं करण्यात आलेलं आहे. आणि ज्या प्रायमरी लेवलला काम करणाऱ्या प्रायमरी लँड डेव्हलपमेंट बँक होत्या की त्यांचं नामकरण हे प्रायमरी कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राला आवश्यक असणारा वित्त पुरवठा करणं, त्यांच्या विविध प्रकारच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्याचं काम या प्रकारच्या सहकारी संस्था त्या ठिकाणी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सर्व सहकारी संस्थांचा विकास करण्यासाठी त्यांना योग्य दिशा देण्याच्या अनुषंगाने त्यांना एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप देण्यासाठी आणि पॉलिसी फ्रेमवर्क करण्यासाठी या नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना किंबहुना निर्मिती ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या संबंधित जे काही भारताच्या राज्यघटनेमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी होत्या की त्यामध्ये 2011 मध्ये जी काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली की ज्याला आपण 97वी घटना दुरुस्ती असं आपण म्हणतो, यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. आणि हे जर बदल आपण जर त्या ठिकाणी पाहिले तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये एक नवीन पार्ट ॲड करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी 9B जो आहे की ज्याच्यानुसार त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह वर्किंग सिस्टम जी आहे की ती त्या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 19(1)C हा जो काही भाग आहे की जो पार्ट 3च्या अंतर्गत जो येतो की त्याच्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन स्थापन करणं हा फंडामेंटल राईट म्हणून मान्य करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे की त्या ठिकाणी आता हा मूलभूत हक्क झालेला आहे. म्हणजे यापूर्वी त्या ठिकाणी सहकारी संस्थेची स्थापना करणं हा मूलभूत हक्क हा त्या ठिकाणी घटनेमध्ये नव्हता. मात्र त्या ठिकाणी या नवीन तरतुदीनुसार की ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करण्याबाबत भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी होत्या त्यामध्ये की त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह हे एक युनियन किंवा असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हा एक मूलभूत हक्क झालेला आहे. आणि याच अनुषंगाने कदाचित केंद्रीय पातळीवरती या सहकार मंत्रालयाची निर्मिती ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर या राज्यघटनेमधील आर्टिकल 43B जे आहे त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी यामध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा जो भाग आहे तो ॲड करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज याच्यासाठी एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या सर्व या नवीन अमेंडमेंटच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी झाल्या की त्याला कुठेतरी स्टिम्युलेट करण्यासाठी असेल, त्याला डायरेक्ट करण्यासाठी असेल किंवा त्याच्यासाठी एक योग्य दिशा देण्यासाठी असेल, हे नवीन सहकार मंत्रालय हे निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर सध्या देशभरामध्ये या सहकारी संस्थांच्या
नियंत्रणाकरिता स्थापनेकरिता जे वेगवेगळ्या प्रकारचे कायद्याचे तरतुदी आहेत की ज्यामध्ये आपण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904 आपण ज्याला म्हणतो या भारतातला पहिला सहकारी कायदा होता. मात्र त्यामध्ये 2012 मध्ये 1912 मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आल्या आणि तो कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट असा करण्यात आला की ज्यामध्ये केवळ पतसंस्था किंवा केवळ क्रेडिट सोसायटी नाही तर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी देखील स्थापन करण्याचा कायदेशीर भाग जो आहे तो या नवीन कायद्यानुसार म्हणजे 1912 मधल्या कायद्यानुसार त्या ठिकाणी पुढे आला आणि ज्याचा उपयोग देशभरामध्ये सहकारी संस्थांचं नेटवर्क उभं राहण्यासाठी झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो. त्याचबरोबर ज्या सहकारी संस्था 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये काम करत आहेत अशा सहकारी संस्थांच्या करिता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 हा एक नवीन कायदा त्या ठिकाणी आणला आणि या कायद्यानुसार ज्या 2 राज्यामध्ये किंवा 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत की त्यांचं नियंत्रण आणि त्यांच्या कायदेशीर बाजूकरिता त्या ठिकाणी हा एक स्वतंत्र कायदा आपण पाहत आहोत. त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे स्वतंत्र कायदे आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 आपण पाहतो की ज्यामध्ये वेळोवेळी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल गरजेनुसार आपण करत असतो. मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये की त्या ठिकाणी या सर्व प्रक्रियेमध्ये 19th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असेल, भारत सरकारच्या पातळीवरती नवीन या सहकार मंत्रालयाची स्थापना असेल, या स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर यंत्रणेमध्ये किंवा जे काही सेटअप आहे त्याच्यामध्ये खूप मोठा बदल देखील होऊ घातलेला आहे. अर्थात ज्या सध्या चर्चा प्रसारमाध्यमांच्या मध्ये सुरू आहेत त्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या अंगाने याच्या चर्चा आपण ऐकत आहोत. अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने आपण पाहत आहोत. अनेक वेगवेगळे कयास त्या संदर्भात लावले जात आहेत. मात्र त्या ठिकाणी त्याच्यामधला पॉलिटिकल आणि इतर जो पार्ट आहे की तो आपण आता या ठिकाणी डिस्कस करण्याऐवजी याचे काय फायदे होऊ शकतील आणि कसे फायदे होऊ शकतील याच्यावरती जर आपण फोकस केला तर निश्चितपणे एका सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणं आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून की लीगल सेटअप असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप असेल, हा जर निर्माण केला जाणार असेल तर निश्चितपणे इतर राज्याच्या दृष्टिकोनातून याचा खूप मोठा फायदा होईल असं आपल्याला वाटतं. कारण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी या सहकारी संस्थांचं नेटवर्क खूप मोठं आहे. त्या अनेक सक्षम अशा प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. अपवादात्मक काही सहकारी संस्था वगळता खूप चांगल्या पद्धतीनं या राज्यामध्ये की त्या ठिकाणी सहकारी संस्था काम करत असताना आपण पाहत आहोत. या सहकारी संस्थांच्यामुळे अनेक नवउद्योजक पुढे आलेले आहेत. त्याचबरोबर राजकीय नेतृत्व पुढे आलेलं आहे, सामाजिक नेतृत्व पुढे आलेलं आहे. त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून असेल, सोशल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून असेल, बँकिंगच्या नेटवर्कच्या दृष्टिकोनातून असेल, प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह असतील, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह असतील, किंबहुना हाऊसिंग सोसायटीज असतील, असंख्य अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सरकारच्या बरोबरीनं काम करणारी ही एक यंत्रणा राज्यामध्ये असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकूणच या सर्व विकसित परिस्थितीमध्ये की जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं मंत्रालय त्या ठिकाणी पुढे ऍक्टिव्हली काम करू लागलं तर त्याचे काही विपरीत परिणाम जिथे वेल एस्टॅब्लिश्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तिथे होऊ शकतील की काय, अशाही प्रकारचं त्या ठिकाणी कयास किंवा तशाही प्रकारचं प्रश्नचिन्ह आज त्या ठिकाणी काही लोकांच्याकडून व्यक्त केलं जात आहे. मात्र त्या सर्व बाबींच्या पेक्षा देशाच्या सहकार चळवळीसाठी एक केंद्रीय पातळीवरती असं मंत्रालय सुरू होणं हे भविष्यात फायद्याचं देखील असू शकतं. कारण याच्या माध्यमातून स्वतंत्रपणे त्या ठिकाणी मॉनिटरिंगची यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केली जाईल. त्याचबरोबर लीगल सिस्टम त्याप्रमाणे त्या ठिकाणी इन्हान्स होतील. त्याचे फायदे अनेक वेगवेगळ्या संस्थांना मिळू शकतील आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी सर्व सहकारी संस्थांना केंद्रीय पातळीवरती उपलब्ध होईल आणि भविष्यात त्याच्या माध्यमातून या सहकार चळवळीच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध होऊ शकतील याचा देखील आपण विचार निश्चितपणे करू शकतो. तर मला वाटतं या नवीन सहकार मंत्रालयाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी जी काही मूलभूत माहिती आहे ती माहिती आपण या सेशनच्या माध्यमातून घेतलेली आहे. अर्थात त्याचे फायदे होतील, तोटे होतील, त्याचा राजकीय परिणाम काय होईल, त्याचे राजकीय दूरगामी परिणाम काय असतील, त्याचा हस्तक्षेप वाढेल किंवा नाही वाढेल, या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती चर्चा केल्या जात असतात. मात्र आपल्याला या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने या वेगवेगळ्या इतर बाबींच्या पेक्षा हा बेसिक सेटअप जो आहे तो नेमका काय असेल आणि तो कशासाठी आहे या गोष्टी आपल्याला निश्चितपणे या लेक्चरवरून लक्षात आलेल्या असतील. आपल्याला आवश्यक असणारी माहिती या माध्यमातून मिळालेली असेल. धन्यवाद.